बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता हे बघ कुठं आता हे करा ऍडमिट झाले का? महाराज पाठामध्ये जर कॉल केला का निर्डे महाराज? हॅलो निर्डे महाराज, आवाज येतोय का? आवाज येतोय का? माझा येतो का तिकडं? नाही येत. हॅलो, येतोय का आवाज? आवाज आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतो का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो हॅलो, आवाज आवाज येतोय का? आवाज येतोय? निर्डे महाराज, येतोय का आवाज तुम्हाला? थांब ना एक मिनिट, मला मी निर्डे महाराजांना विचारतो. यार हो मग गप ना, काय येड्यासारखं करायला लागलं ह्यो. हा तर ते पाठामध्ये जर कॉल केला का बंदच होतंय, सगळं बंदच पडतंय. येतोय का आवाज? नाही नाही नाही, ते तुम्ही इंटरनेट चालू केलं नाही वाटतं, त्याच्यामुळे तुमच्याकडे आली नाही लिंक. हा, आता रेकॉर्डिंग बंद केलं का पूर्णच जाते आणखी. चला तर बघा, तत्पदवाच्य ईश्वर आणि तोमपदवाच्य जीव धर्म. तिकडून आता लाईट तुमचे आवाज बंद करा म्हणजे व्यवस्थित आवाज येईल. तत्पदवाच्य ईश्वर धर्म आणि तोमपदवाच्य जीव धर्म. सर्व शक्तिमान असणारा ईश्वर आहे आणि अल्पशक्तिमान जीव आहे. तर हे ईश्वराचे धर्म आहे. सर्वज्ञ, विभू, नियामक, स्वतंत्र, परोक्ष, माई आणि बंध मोक्ष रहित असा ईश्वर आहे. आणि जीव कसा आहे? अल्पशक्ती, अल्पज्ञ, परिच्छिन्न, नियम्य, कर्माधीन, प्रत्यक्ष, अविद्या मोहित आणि बंध मोक्षवान. तर जीवामध्ये आणि ईश्वराचा जो वाच्यार्थ आहे, तर वाच्यार्थ दृष्टीने दोघांची एकता होत नाही, कारण जीवाची उपाधी वेगळी आणि ईश्वराची उपाधी वेगळी. तर असं ध्यानात घ्या. तत्वमसी या महावाक्यातील तत्त्वम यांच्या वाच्यार्थामध्ये वर दाखविल्याप्रमाणे परस्पर विरुद्ध धर्म असल्यामुळे या दोघांचे एकत्व संभवत नाही. म्हणजे वाच्यार्थ दृष्टीनं त्या दोघांचं एकत्व होत नाही, कारण उपाधी ईश्वराची वेगळी असते आणि जीवाची वेगळी असते. जीवाची देहापुरती असते, ईश्वराची जगभर असते, म्हणजे माया आहे तितक्यापर्यंतची. आणि मायेपेक्षाही मोठा परमात्मा आहे. तर परमात्मा म्हणजे चेतन स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तर जेव्हा जह लक्षणा, आता हे आपल्याला माहिती, पंचीकरणामध्ये जह लक्षणा, पंचीकरणामध्ये जहती लक्षणा झालेली आहे. ती जहती लक्षणेमध्ये
काय होत असतं म्हणतात, तर जहती लक्षणेमध्ये वाक्याचा पूर्ण वाच्यार्थ बदलून जातो. आता वाच्यार्थ बदलून जातो ते जातो, पण लक्ष्यार्थ सुद्धा बदलत असतो मग. त्याच्यामुळं ती जह लक्षणा महावाक्यामध्ये घेता येत नाही. त्याचप्रमाणे अजह लक्षणेचा उपयोगही नाही. कारण अजह लक्षणामध्ये वाच्यार्थ घेऊन त्याच्यामध्ये आणखीन दुसरं मिक्स केलं जातं. म्हणजे तांबडा तांबडा धावतो. आता तांबडा धावतो म्हणजे काय? तर एखादं कुत्रं वगैरे किंवा घोडा, गाय, बैल असं हे तांबडा धावतो. तांबड्या रंगाचा घोडा धावतो. मग आता घोडा शब्द इथं नसताना सुद्धा ग्रहण करावा लागला. तर हे महावाक्याला हेही जुळत नाही. तर महावाक्याला म्हणले फक्त काय जुळतंय तर भागत्याग लक्षणा जुळते. भाग आणि त्याग लक्षणा जुळते म्हणतात त्याला. तर या तत्पदाचा वाच्यार्थ जो ईश्वर आणि तोमपदाचा वाच्यार्थ जो जीव याच्यातील वर दाखविलेले विरुद्ध धर्म हे वाच्यार्थ दोघांचे विरुद्ध धर्माच्या उपाध्या टाकून जर दिल्या तर असणारा आपला आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे हे परमार्थिक दृष्ट्याने एकत्व असतं. तर ध्यानात घ्यायचं की कसं एकत्व आहे. व्यावहारिक दृष्ट्या एकत्व होत नाही. पारमार्थिक दृष्ट्या एकत्व असतं. म्हणजे आपला आत्माच ब्रह्मरूप असतो म्हणजे ईश्वर स्वरूप असतो. जीव आणि ईश्वर स्वरूपाविषयी ग्रंथकाराची मते. जीव आणि ईश्वर यांच्या या स्वरूपाविषयी ग्रंथकाराची मते अनेक वेदांत ग्रंथकाराने जीवेश्वराचे स्वरूप निर्णय रीतीने प्रतिपादन केलेले आहे. विवरण ग्रंथकार प्रकाश आत्मा यांनी एकाच अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि ईश्वर म्हणजे विवरणकाराचं मत आहे ते की प्रतिबिंब जीव आणि बिंब म्हणजे ईश्वर असं असं त्यांचं म्हणणं आहे की जीवाला काय म्हणतात ते प्रतिबिंब म्हणतात आणि ईश्वराला बिंब म्हणतात हे विवरणकार. चला पुढं काय म्हणले विद्यारण्य स्वामीच्या मतामध्ये शुद्ध सत्वगुण सही माये गुणसहित मायेत जो आभास तो ईश्वर व मलिन सत्वगुण सहित अंतकरणोपादाकारण आविदंशातील आभास जीव हे असं विद्यारण स्वामीचं म्हणणं आहे. जरी पंचदशीमध्ये विद्यारण स्वामीने अंतकरणातील आभासात जीव म्हटलेले आहे तथापि झोपेमध्ये अंतकरण नाही म्हणून प्रज्ञारूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. म्हणून अंतकरण ज्याचा परिणाम आहे तो साभास अविद्यांश जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. केवळ आभासच जीव ईश्वर नाहीत तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीवेश्वर आहे. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञताही धर्म आहेत आणि अविद्या उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञाती धर्म आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे की जीवाची अविद्या असते आणि ईश्वराची माया असते. ईश्वर स्वतंत्र असतो, जीव हा स्वतंत्र नाही. अल्पज्ञ आहे, जीवाला बंध मोक्ष आहे, ईश्वराला बंध मोक्ष नाही. अशा दोघांचे ज्या वाच्यार्थाच्या उपाध्या आहेत त्या वाच्यार्थाच्या उपाध्या टाकून देऊन आपला आत्माच ईश्वर स्वरूप आहे असं ध्यानात घ्या. तर या दोघांचेही अज्ञान ही एकच उपाधी मानली तर ईश्वरालाही अल्पज्ञत्व येईल अशी शंका कोणी घेतील तर त्यांचे समाधान विवरणकर असे सांगतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब पडते ते उपाधी आपले दोष प्रतिबिंबावर दाखवते. उपाधीमध्ये प्रतिबिंब पडते ती उपाधी आपले दोष प्रतिबिंबावर दाखवते. आता आपल्या तोंडावर म्हणले काही काय काय चट्टे बिट्टे असेल काय असेल तर आपण आरशात पाहिलं तर ते आरसे आपल्याला प्रतिबिंब दाखवतं परत. तर ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब पडते ती आपली उपाधी आपले दोष प्रतिबिंबावर दाखवते, बिंबावर दाखवित नाही. ज्याप्रमाणे आरशामध्ये मुखाचे प्रतिबिंब पडते त्या ठिकाणी त्या आरशाचे श्याम पित्त लघु इत्यादी दोष प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसतात. मुख्य बिंब जे मुख त्याचे ठिकाणी अज्ञान करत अल्पज्ञान दोषांचे भान होते. बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी होत नाहीत. आभास व प्रतिबिंब या दोहोमध्ये असा भेद आहे की आभासवादात आभास मिथ्या आहे आणि प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही. बघा याच्यात काय फरक आहे तर आभासवादामध्ये आभास मिथ्या असतो म्हणतात आणि प्रतिबिंबवादामध्ये प्रतिबिंब मिथ्या नाही असं बिंब आणि प्रतिबिंब असं त्यांचं म्हणणं आहे. सत्य आहे त्याचं तात्पर्य असे आहे की आरशामध्ये जे मुखाचे प्रतिबिंब होते ती मुखाची छाया नाही. आरशामध्ये जे मुखाचे प्रतिबिंब होते ती मुखाची छाया नाही. पण आभासवादामध्ये काय असतं तर ज्या बाजूला म्हणले पाहणाऱ्याचे मुख आणि पाठ असते प्रतिबिंबामध्ये त्याच बाजूलाच मुख आणि पाठ असेल तर तिला छाया म्हणतात. म्हणजे आपली जी छाया असते ते आपण जर पाहिलं तर आपल्यासारखीच पुढं पडलेले असते. पण प्रतिबिंबामध्ये तसं नसतं, रिटर्न वापस उलट येत असतं ते प्रतिबिंब. प्रतिबिंबाचे मुख व पाठ बिंबाहून विपरीत असते म्हणून आरशामध्ये मुखाचे छायारूप प्रतिबिंब नाही. तर आमचे दशरथ महाराज म्हणले सगळ्यांनी जास्त लाडू खाल्ले म्हणून लवकर जॉईन झाले नाही.
दीपावळीचे लाडू जास्त खाल्ले आणि झोपी गेले म्हणून लवकर जॉईन झाले नाहीत. म्हणून असे मानणे योग्य आहे की पाहणाऱ्याची अंतःकरणवरती आरशापर्यंत जाऊन आरशामध्ये वरतीला परत फिरण्याचा धर्म असल्यामुळे ती वरती परत फिरून आपल्या मुखालाच पाहते. मग आपल्याला सुद्धा काय करायचंय, आपली वरती परत फिरवायची ना आपणच आपल्याला पाहायचं. आपलं स्वरूप आहे वरतीच्या बुडासी. आपल्याला फक्त बाहेरलं पाहता येतं आणि बाहेरलं दिसतं आणि शब्द स्पर्श रूप रसगंध बाहेरलं जगत दिसतं. पण आपण पाठीमागं कधी फिरूनच पाहत नाहीत. पाठीमागं फिरून नाही पाहिलं, वरतीच्या बुडाशी नाही गेलो म्हणजे शांत नाही झालं, चिंतन नाही केलं, अंतःकरणाच्या वरतीच्या बुडाशी आपण आहोत. तर हे ध्यानात घ्या. पण हा प्रकार अति जलद होत असल्यामुळे ते प्रतिबिंब आरशात आहे असे वाटते. तसे पाहिले तर आरशात मुख नाही किंवा छाया नाही. तुका म्हणे मुख नाही दर्पणात. आता बरोबर आहे ना, आपलं जरी दिसत असलं तरी पण ते मुख आपलं आहे का दर्पणात? तर व्यवहारासाठी तितक्यापुरतं आपल्याला बनवलेलं आहे. संतोषाची मात दुसरी ते. म्हणजे आपल्या संतोषासाठी, आपल्या आनंदासाठी आपण काय केलेलं आहे, त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब परत फिरून आपल्याला दिसतंय. किंवा अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "परी आरसा शिवे शिवे तव दिट्टीशीची दिट्टी फावे, तैसे झाले दहावे वरतेची या." अशा रीतीने आरशाच्या उपाधीमुळे जसे मूळच्या मुखाला बिंबत्व व प्रतिबिंबत्व हे दोन धर्म येतात, तीच आरशाची उपाधी बाजूला केली की मुखावर आलेले प्रतिबिंब, बिंबत्व, प्रतिबिंब धर्म जातात. आता मुखात नाही पाहिल्यावर बिंब कशाचं आणि प्रतिबिंब कशाचं? जे आहे तसंच आहे. मुख हे कायमच असते. त्याप्रमाणे अज्ञान उपाधीमुळे ब्रह्माच्या ठिकाणी जीवेश्वर भाव आलेले आहेत. ते अज्ञान निवृत्त झाल्यानंतर जीवेश्वर भाव मिथ्या ठरतात. मूळचे जे मूळचे जे ब्रह्मचैतन्य ते सत्य आहे व तेच आपले रूप आहे असा निश्चय होतो. आभासवादामध्ये आभासाचे स्वरूप छायावान असल्यामुळे ते मिथ्या आहे. म्हणून आभासवादात माया अविद्या दोन उपाधी त्यांच्यात पडलेले आभास हे सर्व मिथ्या असून अधिष्ठान जे आत्मा व ब्रह्म ते मात्र सत्य आहे. असा आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये यांच्यामध्ये भेद आहे. तर तुमच्या ध्यानात आलंय की आभासवाद तर आपला प्रत्येक वेळ झालेलाच आहे. आभासवाद आणि आता हे बिंब प्रतिबिंबवाद. बिंब प्रतिबिंबवादामध्ये काय फरक आहे आणि आभासवादामध्ये काय फरक आहे ते ध्यानात घ्या. अवच्छेदवादामध्ये माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि व्यष्टी अज्ञान विशिष्ट चैतन्य जीव असे म्हणतात. अवच्छेदवादामध्ये माया विशिष्ट चैतन्य ध्यानात घ्यायचं आणि व्यष्टी अज्ञान विशिष्ट म्हणजे आपल्या देहापुरतं जे अज्ञान असतंय त्याला जीव चैतन्य असं म्हणतात आणि माया विशिष्ट चैतन्य मायेमध्ये जेवढ्यापुरतं चैतन्य आहे त्याला ईश्वर चैतन्य असं म्हणतात. आता हे शब्द बार बार झालेले आहेत, पण ते आपल्याला कळावं म्हणून पुन्हा पुन्हा तेच आपल्याला सांगतात. याप्रमाणे जीवेश्वर स्वरूपाविषयी ग्रंथकाराची जरी भिन्न भिन्न मते असली तरी सर्व ग्रंथकाराची रीत अद्वैत आत्मज्ञानाकरिताच आहे. तर आपल्याला रोजची रोज आपण स्वयंपाक करतो, रोज आपण खातो, त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही. कारण बार बार 4 दिवसाला 2 दिवसाला तेच पदार्थ असतात. पण तरी सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही. पण महाराज म्हणले, तुम्ही बार बार हे सांगता, जीव काय, ईश्वर काय, आत्मा काय, कुटस्थ काय, ब्रह्म काय, चैतन्य काय, हे जी सांगता बार आम्हाला काय आता कळत नाही का? पण ते खरंच कळत नाही म्हणून तर आपल्याला ते पाहायचंय बघा. म्हणून ज्या रीतीने जिज्ञासूला आत्मबोध होईल ती रीत या मुमुक्षूने समजून घ्यावी. मंद मुमुक्षुकरिता आभासवादाची रीत चांगली आहे. मंद मुमुक्षुकरिता आभासवाद घ्यावा म्हणले. म्हणून वाक्यवरती उपदेशशास्त्री इत्यादी ग्रंथ, उपदेश शास्त्री इत्यादी ग्रंथात भगवान शंकराचार्यांनी स्वीकारलेले आहे. म्हणून माया आणि आभास अधिष्ठान चैतन्य म्हणून ईश्वर. आता ईश्वराची व्याख्या माहिती आहे की नाही आपल्याला? ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेला आभास आणि त्या दोन्हीला मिळून म्हणजेच मायेसहित जे चैतन्य आहे तेच आपलं काय आहे? ईश्वर चैतन्य आहे. म्हणून माया आभास आणि अधिष्ठान चैतन्य मिळून ईश्वर तो तत्पदाचा वाच्य आहे. आणि व्यष्टी अविद्येत आभास आणि अधिष्ठान चैतन्य असा अल्पशक्ती अल्पज्ञाती धर्मवान जीव असून तो तोमपदाचा वाच्य आहे. म्हणजे वाच्यार्थ कशाला म्हणायचं आणि लक्ष्यार्थ कशाला म्हणायचं? आपण लक्ष्यार्थ दृष्टीनं आपला आत्मा ईश्वर स्वरूप आहे आणि वाच्यार्थ दृष्टीनं आपल्या उपाध्या वेगळ्या आहेत. म्हणजे उपाध्या काढून टाकायच्या आणि मग असणारं आपण आपलं आणि परमात्म्याचं स्वरूप एकच आहे. त्या दोघांचे एकत्व वाच्यार्थ दृष्टीने होणे शक्य नाही. म्हणून तत्पदातील आभासासहित माया आणि मायेतील सर्व शक्ती सर्वज्ञ धर्म यांचा बाद निश्चय करून, आता बाद निश्चय कशाचा करायचा? यांच्या वाच्यार्थाचा बाद निश्चय करायचा आणि लक्ष्यार्थ दृष्टीने आपण एकच आहोत परमात्मा स्वरूप. म्हणून म्हणले ते तत्पद आणि तोमपदातील लक्ष्यार्थ जे ब्रह्मचैतन्य आत्मा यांचे एकत्व असा निश्चय करावा. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत हे ध्यानात घ्या.
तर सामवेदाचा आहे तत्वमसी. तर आपण तत्वमसी महावाक्याचा अर्थाचा आपण वेदांत वाक्य विचार रूपानं आपण सगळं हे अभ्यास करत आहोत. तर सामवेदाचं तत्वमसी महावाक्य आहे. तर तत्वमसी महावाक्य हे सामवेदाचं म्हणजेच ते ब्रह्मत्व आहे असा त्याचा अर्थ आहे. अथर्वण वेदाचे महावाक्य आहे आत्मा ब्रह्म आहे म्हणजे तुझा आत्मा ब्रह्म आहे. यामध्ये आत्मा शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्ष्यार्थ साक्षी आणि ब्रह्मचैतन्य. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानाम ब्रह्म मध्ये प्रज्ञानाम शब्दाचा वाच्यार्थ जीव, ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्ष्यार्थ साक्षी ब्रह्मचैतन्य आहेत. यजुर्वेदातील म्हणले महावाक्य अहम ब्रह्मास्मी. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी मध्ये अहम शब्दाचा वाच्यार्थ जीव, ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्ष्यार्थ साक्षी ब्रह्मचैतन्य. याप्रमाणे महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा सांगितलेली आहे. तर कधीही हे 4 वेदाचे महावाक्य आहेत ते भागत्याग लक्षणा करूनच त्याचा अर्थ घ्यावा लागतो. याप्रमाणे महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा सांगितलेले आहे. त्याप्रमाणे सत्य, सत्यम, ज्ञान, मनंतम ब्रह्म इत्यादी वाक्यामध्येही सत्य, ज्ञान, अनंत पदाने भागत्याग लक्षणेने शुद्ध ब्रह्माचे बोधन केलेले आहे. पदाच्या शक्तीवरतीने बोधन केलेले नाही, कारण शुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाचे वाच्य नाही असा सिद्धांत आहे. म्हणून सर्व पदे विशिष्टाचीच वाचक आहेत व केवळ शुद्ध लक्ष्य आहे. मायेची सापेक्षिक सत्यता आणि चैतन्याची निरपेक्षिक सत्यता मिळून सत्पदाचे वाच्य आहे आणि निरपेक्षिक सत्य लक्ष्य आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं, सत्य काय आणि असत्य काय, वाच्यार्थ काय आणि लक्ष्यार्थ काय हे ध्यानात आला की हे कळत असतं. बुद्धी, वृत्ती, रूप, ज्ञान व स्वयंप्रकाशित ज्ञान ही दोन्ही मिळून ज्ञानपदाचे वाच्य आहेत आणि केवळ स्वयंप्रकाशित ज्ञान लक्ष्य आहे. तर हे कळतंय का बघा, वृत्ती, बुद्धी, वृत्ती, रूप, ज्ञान आणि स्वयंप्रकाशित ज्ञान हे दोन्ही मिळून म्हणजे वृत्ती ज्ञान आणि स्वयंप्रकाशित ज्ञान दोन्ही मिळून हे ज्ञानपदाचे वाच्य आहे. म्हणजे वाच्यार्थ कसा असतो आणि वाच्यार्थ कसा काढायचा आणि लक्ष्यार्थ कसा घ्यायचा तर हे ध्यानात ठेवा. याप्रमाणे सर्व पदाची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा संक्षेप शरीराकाराने सांगितलेले आहे. जीव ब्रह्माचा एकत्व निश्चय करण्याला दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा करावी लागते. आता इकडं आपल्याला नामचिंतन दिलं जातं म्हणजेच महावाक्याचा उपदेश केला जातो. महावाक्याचा उपदेश केल्याबरोबरच आपल्याला ज्ञान होईल तर मग मात्र ह्या श्रवण निर्देशनाची गरज नाही. पण सरासरी आपण असं करू की 90% लोकांना हे कळत नाही. साधकांना हे न देण्यात आल्यामुळे त्यांच्यासाठी हे श्रवण मनन निध्यासन तत्वपदार्थ शोधन आहे. आपण असं गरज धरू की आपण ते 10% आहोत, आहे की नाही. ज्यांना कळतंय ते मोठे महात्मेत समजा की बाबा त्यांना नाम दिल्याबरोबरच त्यांचा उद्धार झाला, ते मुक्त झाले. पण आपल्याला तशा शंका येतात की नाही, असंभावना विपरीत भावना असतात की नाही. मग असंभावना विपरीत भावना घालवण्यासाठी, आपल्या शंका घालवण्यासाठी हा ग्रंथ आहे. तर एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाऱ्याचे मत व त्याचे खंडन. कोणी असे म्हणतात की 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानण्यापेक्षा एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी, कारण तेवढ्याने जीवब्रह्म सिद्धी होण्यास हरकत नाही. म्हणून 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणे, 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणे म्हणजे निष्फळ आहे. जरी तत्पद वाचक आणि सर्वज्ञाती धर्मवान, ईश्वराचे अल्पज्ञाती धर्मवान जीवाशी ऐक्य घडत नसले तरी एका पदाचे लक्ष्य जे शुद्ध चैतन्य त्याचे दुसऱ्या विशिष्टाचे ऐक्य घडण्यास हरकत नाही. आणि त्याला दृष्टांत दिलं त्यांनी की हा समोर दिसणारा क्षत्रिय ब्राह्मण आहे असे जर म्हटले तर क्षत्रिय ब्राह्मण यांचे एकत्व घडणार नाही. पण मनुष्य ब्राह्मण आहे असे जर म्हटले तर ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाशी क्षत्रिय धर्म रहित मनुष्यांच्या एकत्व मानण्यास हरकत नाही. थोडक्यात अर्थ असा की ब्राह्मणत्व धर्म विशिष्ट क्षत्रियाचे ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाची एकत्व म्हणता येत नाही. पण क्षत्रिय धर्म रहित मनुष्याचे ब्राह्मणत्व धर्म विशिष्टाशी एकत्व मानण्यास हरकत नाही. त्याप्रमाणे एका पदाच्या ठिकाणी लक्ष लावून दुसऱ्या पदाच्या विशिष्टाशी एकत्व मानण्यास हरकत नाही. आता उघड दृष्टांत देऊन सांगितलं त्यांनी ते. पण ते काय म्हणते ते बघा पुढं. म्हणजे जीव आणि ईश्वर यांच्या वाचक पदापैकी कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून लक्ष शुद्ध चैतन्याची ईश किंवा जीव पदाच्या विशिष्ट एकता होण्यास हरकत नाही. पण हे असं होत नसतं म्हणले. भागत्याग लक्षणा घेऊन दोघांचं बघावं लागेल ना, दोघं कसे एकरूप आहेत ते. आता एकाचीच लक्षणा करा म्हणते ते, एकाची लक्षणा करून चालत नाही. जीवाची लक्षणा करावं लागेल, वाच्यार्थ लक्ष्यार्थ जीवाचा घ्यावा लागेल, ईश्वराचा वाच्यार्थ लक्ष्यार्थ घ्यावा लागेल आणि मग ह्या दोघांचे वाच्यार्थ काढून टाकावे लागतील, उपाध्या काढून टाकाव्या लागतील आणि मग आपलं जे आत्मस्वरूप आहे ते ईश्वर स्वरूप आहे
कारण एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणणाऱ्यास विचारावे की एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी म्हणजे महावाक्यातील प्रथम. आता हे जी वाचतो का मी, ही जी दोन तुम्हाला 2 ओळीत जी सांगितलं का तेच आहे सगळं हे याच्यामध्ये पॉइंट पुढं बी. तर तर ते पुढं घ्या ते जाऊ दे चला वाचून घेतो. कारण एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणणाऱ्यास विचारावे की एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी म्हणजे महावाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी किंवा द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी. आता कोणत्या ठिकाणी मानावी म्हणते ती एका तुम्ही एकाचीच घ्या म्हणता तर तसं चालत नाही. म्हणून 4 महावाक्य आहेत त्यापैकी तत्वमसी या महावाक्यात ईश्वरवाचक पद प्रथम आहे, जीववाचक पद द्वितीय आहे. आता म्हणजे कुठं कुठं त्याची मागं पुढं घेतलेली आहे. समजा आता अहम ब्रह्मास्मी वेगळं, तत्वमसी वेगळं, प्रज्ञानाम ब्रह्म वेगळं असं म्हणजे मागं पुढं. वेगळं म्हणजे अर्थ एकच आहे. पण कधी जीव अगोदर घेतलाय तर कधी ईश्वर पुढे घेतलाय. अगोदर कधी अगोदर ईश्वर घेतला तर पुढे जीव घेतला. म्हणून ते म्हणते ती एकाचीच लक्षणा करून भागणार नाही. असंच त्यांना एवढं सांगायचंय फक्त. बाकीचं दुसरं काही पॉइंट विशेष नाही याच्यात. बाकीच्या 3 वेदातील महावाक्यामध्ये जीववाचक पद प्रथम आहे. ईश्वरवाचक पद द्वितीय आहे. आता तत्वमसीमध्ये काय केलंय अगोदर ईश्वराचं घेतलंय आणि बाकीच्या तिन्हीमध्ये जीवाचं घेतलंय. तर असा फरक आहे. या महावाक्याचा अर्थ लक्षात आल्यानंतर एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मान्य कसे निष्फळ आहे ते लक्षात येईल. 4 महावाक्यातील पहिल्या पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ ईश्वर अधिष्ठान ब्रह्मचैतन्य अल्पज्ञानातील धर्म विशिष्ट संसारी जीवरूप आहे असा अर्थ होईल. दुसऱ्या 3 महावाक्याचा अर्थ जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य सर्वज्ञाती धर्मवान ईश्वर स्वरूप आहे असा अर्थ होईल. जर द्वितीय पदाच्या ठिकाणी एकता मानली तर त्याचे उलट अर्थ होतील. म्हणजे महावाक्याच्या अर्थामध्ये तत्वमसी महावाक्यामध्ये अगोदर तत् घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाकीच्यामध्ये जीव घेतलेला आहे, तोम घेतलेला आहे. तर मग असणार एकाचीच जर आपण विचार केला तर म्हणले तसं चालणार नाही. म्हणूनच भागत्याग लक्षणेची गरज आहे. एकंदरीत महावाक्यातील कोणत्या एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर महावाक्याचा परस्पर विरुद्ध धर्म होईल, अर्थ होईल. पण असे होणे इष्ट नाही आणि जर असे म्हणेल की महावाक्यातील प्रथम किंवा द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी असे आमचे म्हणणे नाही, तर त्यापैकी फक्त ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी. मग ते ईश्वरवाचक पद प्रथम असो अग्र द्वितीय असो. काय करायचं म्हणले त्यांनी? ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची. आता हे पुढं तसं म्हणले की हेही म्हणणे बरोबर नाही. कारण ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर ईश्वराचे लक्ष्य जे शुद्ध ब्रह्म त्याची अल्पज्ञ पराधीन जन्ममरणादी दुःखवान असा संसारी जीव त्याच्याशी एकता होईल. असे ईश्वराचे लक्ष्य जे शुद्ध ब्रह्म त्याची एकता अल्पज्ञत जीवाशी करणे म्हणजे मोक्षाची आणि पुरुषार्थाची हानी होईल. म्हणजे तत्पदाचे लक्ष्य जे असंग अद्वितीय मायारहित शुद्ध ब्रह्म चैतन्य ते काम कर्म अविद्या अधीन अल्पज्ञ अल्पशक्तिमान परिच्छिन्न पापुण्य सुखदुःख जन्ममरण गमनागमनादी अशा अनंताचे स्थान आहे असा महावाक्याचा अर्थ होईल. तर ते त्यांना एवढंच सांगायचंय की जसं की साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे की भागत्याग लक्षणा करूनच आपल्याला याचा अर्थ घ्यावा लागेल. कारण इथं महावाक्य काय करतंय तत्वमसी महावाक्य तर अगोदर तत्पदाचा अर्थ म्हणजे तत्पद अगोदर जोडलेला आहे तत्त्वमसी आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये जीव घेतलेला आहे सुरुवातीला. मग यांच्या दोघांचं जर तुम्हाला ऐक्य करायचं असेल तर आपल्याला भागत्याग लक्षणा करूनच करावं लागेल. कोणचं तरी अगोदर एकाचं घ्यायचं दुसऱ्याचं दुसरीकडे घ्यायचं तसं चालत नाही म्हणले ते. मग म्हणले या महावाक्याचा अर्थ होईल आणि मग अशा अर्थाच्या ठिकाणी मुमुक्षूने आपल्या बुद्धीची स्थिती केली तर मरणे जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. या माऊली ज्ञानोबा यांच्या वचनाप्रमाणे मुमुक्षूला प्राणवियोगानंतर तशी स्थिती प्राप्त होईल. आपण जर चुकीचा अभ्यास केला तर तसंच आपल्याला ते प्राप्त होईल. म्हणून चुकीचा अभ्यास करायचा नाही. म्हणून याच्यासाठी तर श्रवण मनादी महापरिश्रम करून शेवटी वेदांत विचारणे अशी स्थिती प्राप्त होत असेल तर बहिर्मुख विषयासक्त माणसांना ही कनिष्ठ अवस्था सहज प्राप्त होतच असते. आपण वेदांताचं श्रवण करून जर आपली अशी गती जर झाली तर मग काय उपयोग आहे? मग म्हणून म्हणले ते मग आता बाकीचे जे कनिष्ठ म्हणजे आता बाकीचे म्हणजे माणसं आहेत त्यांना तर कशी अवस्था प्राप्त होत असेल. मग श्रवण मननदिकाचे कष्ट करण्याचे कारणच नाही. मग श्रवण मनन निध्यासन करायची काय गरज पडली होती? श्रवण मनन निध्यासन करून तर आपल्याला भागत्याग लक्षणा शिकून घेऊनच आपल्याला आपलं स्वरूप कसं परमात्म्याशी एकरूप आहे ईश्वराशी कसं एकरूप आहे ते आपल्याला कळून घ्यायचं. म्हणून सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मुख्य फल आहे. ते तर एका ईश्वरवाचक पदाचा ठिकाणी लक्षणा करून प्राप्त होत नाही.
म्हणून दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणे आवश्यक आहे. तर दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी लागेल. वाच्यार्थ काढून टाकावा लागेल, लक्ष्यार्थ घ्यावा लागेल. भागत्याग लक्षणेनेच आपल्याला एकत्व कळवून घ्यावं लागेल. आता जर असे म्हणेल की ईश्वराच्या पदाच्या ठिकाणी लक्षणा न करता फक्त जीवाच्या पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी. जीवाच्या पदाच्या ठिकाणी लक्षणा निस्ती करता येत नाही किंवा ईश्वर ठिकाणी करता येत नाही, म्हणून भागत्याग लक्षणा घ्यावी लागते. म्हणजे महावाक्याचा अर्थ तोमपदाचे लक्ष्य शुद्ध चैतन्य, साक्षी आत्मा कुटस्थ, तो सर्व शक्ती, सर्वज्ञ, स्वतंत्र, जन्ममरणादी बंधरहित ईश्वर स्वरूप आहे, असे होईल. अशा अर्थाचे मुमुक्षुने चिंतन केले तर त्याला उत्तम ईश्वर भावाची प्राप्ती होईल व त्यामुळे पुरुषार्थही सफल होईल. पण हे म्हणणे दिसण्यात जरी बरे दिसत असले तरी तत्वतः अयोग्य आहे. कारण तोमपदाचे लक्ष्य जो साक्षी तो ईश्वर स्वरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. याचे तात्पर्य असे की तोमपदाची लक्षणा व्यापक चैतन्याच्या ठिकाणी आहे किंवा जेवढ्या देशात जीवाची उपाधी आहे तेवढ्या देशाची साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी तोमपदाचे लक्षण आहे असे म्हणेल तर ते अशक्य आहे. आता जीव काय व्यापक आहे का? जीव व्यापक नाही, त्याला कसं म्हणता येईल तसं? कारण जीव हा देहापुरताच असतो. कारण उपाधीने युक्त आहे म्हणून तर जीव म्हणाले, तर उपाधी नसेल तर मग तो शिवच आहे. तर मग हे असं म्हणता येणार नाही, कारण वाच्यार्थामध्ये असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. जीव स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही, फक्त जीवाच्या उपदेशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे. म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानली पाहिजे. व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानता येणार नाही. त्या लक्ष्यार्थ साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरकत्व, सर्व प्रपंचात व्यापकत्व इत्यादी ईश्वर धर्माचा असंभव आहे. शिवाय साक्षी चैतन्य अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, त्या ठिकाणी परीक्षादी ईश्वर धर्माचा अत्यंत असंभव आहे. आणि शिवाय मायारही साक्षी चैतन्याला माया विशिष्ट ईश्वर म्हणणे अयोग्य आहे. म्हणून फक्त जीवाच्या पदाच्या ठिकाणी लक्षणा म्हणून साक्षी चैतन्याचा ईश्वराशी अभेद मानावा. मानला तर महावाक्य असंभाव्य अर्थाचे प्रतिपादन करता असे म्हणणे प्राप्त होईल. आणि दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर मात्र कोणताही दोष येणार नाही. आता एवढं जरी वाचलं असलं तरी फक्त ध्यानात ठेवा की लक्षार्थाने वाच्यार्थ कसा घ्यायचा आणि लक्षार्थानं आपण एकरूप आहोत. आपला आत्मा ब्रह्माशी एकरूप आहे. आपण उपाधीचे धर्म घ्यायचे नाही, कारण उपाधी आपली आपली नसतेच. ही ईश्वराने हे मिथ्या बनवलेलं आहे. ईश्वराची उपाधी माया आणि जीवाची उपाधी अज्ञान. तर ह्या दोनांचं वाच्यार्थ काढून टाकायचं आणि लक्षार्थानं आपण एकरूप आहोत हे ध्यानात घ्यायचं. पारमार्थिक दृष्ट्या आपण एकरूप आहोत, व्यावहारिक दृष्ट्या आपण एकरूप नाहीत, आहे की नाही, असं ध्यानात ठेवा. तर म्हणले मग बघा, दोन पदाच्या वाच्यार्थामध्ये विरुद्ध धर्म आहे. त्या विरुद्ध धर्मांचा भागत्याग लक्षणेने त्याग करून दोन्ही पदातील जे लक्ष्य आत्मा शुद्ध ब्रह्म हे एक आहेत असा अर्थ घ्यावा. तात्पर्य भागत्याग लक्षणा करून विरुद्ध धर्माचा बादनिश्चय करावा. असे केले असता चारी महावाक्याचा जीवब्रह्माची एकता असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे घटातील घटदृष्टी टाकून देऊन मठ विशिष्ट आकाशाची एकता घडत नाही, मात्र घट व मठ या दोन उपाधीचा त्याग केला असता त्यातील आकाश एक आहे असे म्हणणे संभवते. त्याचप्रमाणे म्हणजे आपण वाच्यार्थ जर काढून टाकला तर मग असणार भागत्याग लक्षणा करून घ्यावी लागते. कारण जहत लक्षणा आणि अजहत लक्षणा महावाक्याच्या ठिकाणी जुळत नाही, म्हणून भागत्याग लक्षणा घ्यावी लागते. मग भागत्याग लक्षणा करून आपण कशी एकरूप आहोत परमात्म्याशी हे आपल्याला कळत असतं. तर त्याचप्रमाणे महावाक्यातील एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून एकता संभवणार नाही, म्हणून दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करून दोहोतील अखंड अद्वितीय चैतन्य एक आहे असा अर्थ घ्यावा व सर्व वेदांच्या महावाक्याचा हाच अर्थ आहे. याप्रमाणे ओतप्रोत भावाने महावाक्यार्थाचे चिंतन करावे. ओतप्रोत भाव म्हणजे तत्त्वम आणि तोम तत् असा आहे. ओतप्रोत भावचा अर्थ तत्त्वम आणि तोमतत् असा आहे. तत्वम या चिंतनाने तत्पदार्थाचे तोम पदार्थाशी एकत्व चिंतन सांगितलेले आहे. आता एकत्व चिंतन कसं आहे ते आपण बार बार तेच शब्द वापरतोय. वाच्यार्थ काढून टाका, लक्ष्यार्थ घ्या. याचे फल तोम पदाचा अर्थ जो साक्षी तो नित्य आणि अपरोक्ष आहे. म्हणून वरील चिंतनाने तत्पद वाच्यार्थामध्ये असलेली परोक्षतेची भ्रांती नाहीशी होते आणि तोम तत् अशा चिंतनाने तोम पदार्थाचा तत्पदार्थाशी एकत्वाचा निश्चय होतो. त्यामुळे साक्षीच्या ठिकाणची परिचिन्नतेची भ्रांती नाहीशी होते. याप्रमाणे ओतप्रोत भावाच्या चिंतनाने ईश्वराच्या ठिकाणचे परोक्षत्व व जीवाच्या ठिकाणचे परिचिन्नत्व नाहीसे होऊन जीवब्रह्माची एकता सिद्ध होते. म्हणून मुमुक्षुने महावाक्याचे ओतप्रोत भावाने चिंतन करावे. मुमुक्षुने काय करावं?
तर महावाक्याचे ओतप्रोत भावाने चिंतन करावे. शिष्यास महावाक्या विचाराविषयी उपदेश श्री गुरु म्हणतात याप्रमाणे जीवब्रह्माची एकता भागत्याग लक्षणेने जाणावी. आता आपल्याला बार बार तेच आपल्याला सांगितलं त्यांनी की भागत्याग लक्षणा कशी करायची ते. तर तेच आता श्री गुरु आणखीन सांगतायत याप्रमाणे जीवब्रह्माची एकता भागत्याग लक्षणेने जाणावी असे सर्व श्रुती स्मृती प्रतिपादन करतात. श्रुती स्मृती शास्त्र सर्व साधू संत वेद उपनिषद हे सर्व तेच सांगतात. याच्याशिवाय दुसरं तुम्हाला काही कुठेही जा तुम्ही काही बघायला भेटणार नाही. दुसरं फक्त एक स्वरूप आहे आणि ते स्वरूपाचं ज्ञान कसं जाणून घ्यायचं भागत्याग लक्षणेनं तसं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही चिंतन करा म्हणजे तुमच्या ठिकाणची संसार दुःख निवृत्ती होऊन परमानंद प्राप्त मोक्षाचा तुम्हाला अनुभव येईल. याप्रमाणे स्वप्नातील मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून बघा ध्यानात घ्या. आतापर्यंत आता गुरुला सुद्धा मिथ्यत्व आहे. म्हणजे कोणत्या दृष्टीने मिथ्यत्व आहे? व्यावहारिक दृष्टीमध्ये जसा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ असतो त्याप्रमाणे. मग आता ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये मिथ्यत्व नसतं. व्यावहारिक सत्तेमध्ये आता आपण आहेत की नाही आपल्याला भास होतोय की नाही आता. पण आता गुरु म्हणजे काय देह नाही. तुम्हाला मी कालच सांगितलंय काल आपल्या मठावर प्रवचनामध्ये. मला वाटतं सगळेच होते वाटतं ऐकायला का नाही. तर तर ते काल आलं नाही. तुम्ही आता काय करावं आता. तर म्हणजे तुमच्या ठिकाणची संसार दुःख निवृत्ती होऊन परमानंद प्राप्त मोक्षाचा तुम्हाला अनुभव येईल. याप्रमाणे स्वप्नातील मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून आग्रहदेव कर्तार्थ झाला व त्यांनी आपल्याला झालेल्या कर्तव्याचा अनुभव मोठ्या आनंदाने गर्जना करून श्रीगुरूंना निवेदन केला. त्यांनी काय केलं म्हणतात ते बघा. आता गुरुला अनुभव सांगतोय शिष्य. आग्रहदेवाला निद्रेमुळे वनदुःख झाले व उपदेशाने संसार वनाचा नाश होऊन परमानंद प्राप्त झाला. आता ते बी मुक्त झाला बाबा तर्कदृष्टी बी. त्याप्रमाणे जीवाला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दुःखरूप जगताची प्रतीती होते. बघा आपल्याला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दुःखरूप जगताची प्रतीती होते. त्याचा नाश मिथ्या गुरुच्या उपदेशाने होऊन परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणून मुमुक्षुने अंतर्मुख दृष्टीने महावाक्याचा वारंवार विचार करावा. तर या महावाक्याचा आपण वारंवार विचार केला पाहिजे. तर वारंवार विचार करून आपण तत्वमसी महावाक्याच्या अर्थाचा भागत्याग लक्षणेने बार श्रवण मनन निध्यासन करावं आणि आपण पण मुक्त आहोत असं कळवून घ्यावं. तुम्हाला मुक्त करायचं नाही. तुम्ही मुक्तच आहेत तुम्ही. पण तुम्ही मुक्त कसे ते हे मात्र तुम्ही ध्यानात घ्या. म्हणून 6व्या तरंगाचं तात्पर्य आहे ते आपण उद्या पाहायचं का. घेऊ थोडं एक पॉइंट घेऊ. 6व्या तरंगाच्या तात्पर्यामध्ये वेदांत शास्त्राचे जगन मिथ्यात्व आणि जीवब्रह्म ऐक्यत्व हे दोनच विषय प्रतिपाद्य आहेत. काय म्हणले हे वेदांत शास्त्राचं जगन मिथ्यात्व आणि जीवब्रह्म ऐक्यत्व हे दोनच विषय प्रतिपाद्य आहेत. आणि हेच दोन विषय प्रत्येक वेळेस असणार आपण मांडत आहोत. जगन मिथ्यात्व म्हणजे जगाला सत्यत्व नाही. जग हे भासमान आहे. ते परमात्म्यावर भासतय. जसा दोरीवर सर्प भासतय तसं हे जगत भासतय. ध्यानात घ्या. आणि भास हा जरी तुम्हाला सर्प दिसत असला तरी सर्प नाही, तिथं दोरीच आहे. जरी तुम्हाला जगत दिसत असला तरी तिथं परब्रह्मच आहे. कारण तिकडं जर चैतन्य नसल, परमेय चैतन्य, परमान चैतन्य, परमिती चैतन्य वगैरे आहे का नाही चैतन्याचे प्रकार, परमान परमाता आणि परमेय, तर तिन्हीकडं चेतन जर नसल तर वस्तू दिसणार नाही. आपण मग आंधळे होऊ. पण आता बघा हे डोळे जरी नसले तरी जे चेतन आहे ते आपण ज्यावेळेस आपण स्वतः कसे सिद्ध आहोत हे कळाल्याच्या नंतर डोळ्याची गरज नाही, कानाची गरज नाही, देहाची गरज नाही. आपणच गच्च भरून राहिलेलो आहोत. आपलं स्वरूप आहे ते ध्यानात ठेवा. त्यामध्ये जगताच्या मिथ्यात्व सिद्धीच्या ग्रंथाच्या 4थ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्याती प्रतिपादनाच्या वेळी आरंभ केला. पुन्हा तोच विषय 5व्या तरंगामध्ये दुसऱ्या रीतीने प्रतिपादन केला. या 6व्या तरंगाच्या आरंभापासून स्वप्न दृष्टांतांनी जगत मिथ्यात्व प्रतिपादन केले आणि पुढे जीवब्रह्म ऐक्यज्ञानाकरिता अग्रदेवाचे स्वप्न सांगून महावाक्य विचारद्वारा जीवब्रह्म ऐक्यज्ञानाची सिद्धी केली. तर आपण कसे आहोत ते आपल्या 4थ्या तरंगामध्ये अजत्वाद सांगितला. तिथं ते एक जण मुक्त झाला आहे की नाही. कोण होता तो तत्वदृष्टी. आणि आदृष्टी जे होता तो 5व्या तरंगामध्ये मुक्त झाला आणि तर्कदृष्टी ह्या 6व्या तरंगामध्ये मुक्त झालेला आहे. पण कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणतात ते
तर अशा पद्धतीनं आपण अभ्यास करून महावाक्याच्या विचाराद्वारा जीवब्रह्मी ऐक्याची सिद्धी केलेली आहे. तर भागत्याग लक्षणा कशाला म्हणायचं ते ध्यानातच घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. मग असणारं जर ज्ञान नसेल तर मग कालच ते माऊली ज्ञानोबा म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकामध्ये प्रथम क्रमांकाची ओवी आहे, की ज्या मनुष्याला ज्ञानाची आवडी नाही, तर मग त्यांनी असून तरी काय नसून तरी काय म्हणले, मग काय उपयोग आहे? ज्ञानाची जर आवड नसेल तर मग मग काय नाही, जन्म मरण चुकणार नाही, म्हणून त्यांना तसं म्हणायचंय. नाहीतरी एवढा जेवढा जन्म मिळालेला आहे तेवढा जन्म तर आपल्याला आपण काही झालं तरी असतोच. परंतु आपण आपल्या हातानंच दुःख का भोगून घ्यावं? आपण असणारं दुःख भोगणारे नाहीत. आपल्या शरीराचं सुख दुःख आहे आणि ते अंतःकरणाला कळतंय, हे सर्व मिथ्यात्व आहे. तर हे ध्यानात घ्यायचं. म्हणून स्वप्नाप्रमाणे जागृतीतील व्यवहार मिथ्या आहे असा निश्चय होणे फार दुर्घट असल्यामुळे सर्व ग्रंथकारांनी स्वप्नाप्रमाणे जगन्मिथ्यात्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जगन्मिथ्यात्व निश्चयावर जिब्रम्य ऐक्य व नित्य निर्देशादी नंद रूप मोक्षाची प्राप्ती अवलंबून आहे. स्वप्न मिथ्या आहे हे सर्वांना मान्य असते, कारण जागे झाल्यानंतर स्वप्न पदार्थाचा काही उपयोग होत नाही व त्यांची जागृतीत प्रतीती येत नाही. पण ज्या कारणाने स्वप्न मिथ्या आहे त्या कारणाची सहसा कोणाला माहिती नसते. ते मुख्य कारण म्हणजे योग्य देशकाल नसताना स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात. म्हणून स्वप्न मिथ्या आहे. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थांच्या उत्पत्तीला योग्य देशकाल तर नाहीतच, पण देशकालाचा अत्यंत अभाव असता जागृत पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात, म्हणून स्वप्नाप्रमाणे ते मिथ्या आहेत. विचारदृष्टीने स्वप्नाप्रमाणे जगत मिथ्या ठरले तरी गोष्ट जीवांना पटत नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. पण आश्चर्य तरी कसले, त्याबद्दल कोणी विचारच करीत नाही. तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. विचार आपण विचार न करता जर आपण असं जर हे राहिलो तर मग आपल्या कसं ध्यानात येईल? याप्रमाणे जगत मिथ्यात्व संबंधाने जेवढ्या शंकाईने संभवणे आहे तेवढ्या शंका शिष्यमुखाने उत्थापन करून त्या सर्व शंकांचे युक्तिप्रयुक्तीपूर्वक समाधान या 6व्या तरंगात केलेले आहे. आता काही विद्वान मंडळी जगन मिथ्यात्वाबद्दल शंका घेतात. त्या शंका सांगून त्यांचे समाधान या तरंगा तात्पर्यामध्ये आम्ही देत आहोत. म्हणून ही पहिली शंका आणि समाधान आहे ते आपण उद्याच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. स्वात्मके देवी नेने वागेज्ञ तो सावे तो सो निमज द्यावी पसाय दानये. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो.